तर आम्ही जेवढं नाव करायचं तेवढं आमच्या बैलांनी करून ठेवलेलं आहे। फक्त आम्ही गरीबाला वरती आणण्याचं काम ते आम्ही करणार। आज त्या मुलाला खूप आनंद झाला, लक्षामध्ये गुलाल झाला आणि आम्हाला गॅरंटी होतीच का लक्ष आज गुलाल करणार। कारण जेव्हा जेव्हा जिद्दीचा विषय असतो ना तेव्हा माझ्या या पट्ट्याने करून दाखवले, आज करून दाखवलं। खांद्याला खांदा लावून शंभू हा चांगला पळतोय, याच्या पुढे या शंभूचं चांगलं भविष्य आहे। कारण याच्या पुढे त्याला पैऱ्यांसाठी स्वतःहून फोन येणार हे मी सांगतो त्याला। कारण चांगल्या चांगल्या पैऱ्यामध्ये पळला तेव्हा बैल वरती येतो। आणि आज बरेच जण बोले तुम्हाला गाडी भेटणार नाही, पण कुठेतरी आमच्या बैलावरती असलेला विश्वास आणि 8 पायाचा हा मला त्याच्यामध्ये कोण जिंकणार हे सांगू शकत नाही। तसंच आमच्या बैलांनी जिद्द होती आणि या मुलाचं एवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे। पुन्हा एकदा सांगेन त्या मुलाचं अजूनपर्यंत मला नाव पण माहीत नाही, फक्त मी शंभू बैलवालाच नाव टाकून दिलेलं आहे। कारण तेवढा संपर्क झाला नव्हता, फक्त 2 दिवसाला फोन याचा, मी पण बिझी असायचो। पण आज दोन्ही बैलांनी करून दाखवलं आणि आज कुठेतरी या मैदानामध्ये तो म्हटला मला का ही गाडी दादा आपण अर्ध्या ते 1 छकड्यात मारू, ही गॅरंटी के साथ सांगतो। आणि त्याचा अनुभव आज साध्य झाला। कधी आपला बैल कमी आला तर सामनेवाला आपल्याला भरपूर चान्स घेतात, आज मी स्पष्ट बोलतो। तसंच माझा बैल कमी नाही आला, पैऱ्यासाठी कुठेतरी मी नाकारतो। आज पैऱ्यासाठी असं नाकारतो का बरेच जण या बैलगाडा क्षेत्रामध्ये स्वतः मालक नियोजन करत नाही, कुठेतरी नियोजन करते असतात। पण कुठेतरी मी प्रत्येकाला एकच सांगेन का स्वतः मालकाला संपर्क करा। आज कुठेतरी चांगले चांगले पैऱ्यांसाठी आपण झटतो, पण त्याच्यानंतर आपण जेव्हा पैरे दुसऱ्याला देत नाही ना, जेव्हा आपली परती बाजू येते ना तेव्हा तो सामनेवाला पैरा आपल्याला देत नाही। लक्षात ठेवा, 5 वर्ष आम्ही सतत बैलाने आम्हाला 1 नंबरमध्ये ठेवलेला आहे। याच्या पुढे अपेक्षा आम्हाला अजून पण बैलामध्ये का चांगल्याच गाड्या करणार। पण कुठेतरी सर्वांना एकच विनंती करेन का बैल पळत असलं तर सर्वांना बैल द्या। पण आम्ही आता एकच ठरवले, जो गोरगरिबाचा वासरू असो किंवा बैल असो, जो कालोखात असेल त्याला आम्ही उजेरात आणणार। किरकाली मैदानामध्येच पैरा होणार होता, म्हणजे झालताच पैरा, पण कुठेतरी मथुरला पहिले एलियनची गाडी जमल्यामुळे मथुरला थांबवला होता। पण लवकरच मी राहुलदादाने एकच सांगेन, राहुलदादाने फोन केला, राहुलदादा 12:30 वाजता आम्ही फोन केला होता। एकच दोस्ती दुनियातला तो राजा माणूस आहे, तर आम्हाला कितीही रात्री आल्या रात्री फोन केला तरी आम्हाला बैल देणार। रात्री मी 12:30 वाजता दादांना फोन केला तर दादा बोलले उद्या बैल घेऊन ये, मथुरमध्ये पळू। एवढं म्हणजे ते दोस्ती दुनियातला राजा माणूस आहे, त्या माणसामुळे बैल वरती आलेला आहे। छाती टोकपाने सांगेन, कारण ज्यांनी वरती आणले त्याला विसरायचं नसतं कधीच, तो माणूस असा आहे। आणि याच्या पुढे नक्कीच प्रेक्षकांची भरपूर इच्छा आहे, ती आम्ही इच्छा पूर्ण करणार। 7वा गुलाल आहे, 3 शर्यत हारून 7वा गुलाल घेतलाय बैलांनी। अरे वा, बैलांनी कवा नाराज नाही केला, कमी पडला नाही बैला कुठल्या बैलाला। नमस्कार मित्रांनो, ना शक्तिमान ना स्पायडरमॅन, आय एम अग्री मॅन, म्हणजेच अग्री माणूस आपल्या काव्य मुद्राज ब्लॉगमध्ये स्वागत। मित्रांनो, आज आहे 10 मे आणि आपण घेतले होते रवी शेठ म्हात्रे यांची की 10 मेला एक देसाई मैदानात, सावले मैदानात एक चांगलंसं बिंजोडचं मैदान होता घडताना दिसेल। आणि आज आपण पाहिलं एक चांगलंसं नियोजन अक्षय दादांनी केलेलं आहे। आपला लक्षाला कोण ओळखत नाही, जाईल त्या मैदानात गुलाल घेतो आणि त्याचा संघर्षाचा कालसुद्धा आपण पाहिलेला आहे। आणि आता तो जाईल त्या मैदानात गुलाल घेतो। आणि आज आपल्या लक्षाला एक गावठणचा शंभू पैरा होता, कसं काही नियोजन झालं ते आपण अक्षय दादांकडे जाऊन घेऊ। दादा नमस्कार। नमस्कार दादा, काय म्हणाल आजच्या नियोजनाबद्दल? आजचं नियोजन म्हणजे मागच्या वेळी जेव्हा आम्ही गुलाल झाला होता आमचा कोणला, त्याच्यानंतर बैल जरा लंगत होता, पण आम्ही बैल 12-13 दिवस आम्ही बसून ठेवला होता। पण यो मुलगा त्यांनी कुठून नंबर काढले मला माहीत नाही, पण भरपूर दिवस 10 ते 15 दिवस झाले मला फोन करीत होता कंटिन्यू, 2 दिवसात का दादा एकदा बैल द्या, मला एवढा मोठा पैरा झाला नाही। तर मी फक्त त्याला विचारला का व्हिडिओ पाठव एक, फक्त तुला मी बैल देतो। मी त्याचा बैल बघितला, वासरू चांगला पळत होता, पण त्याच्या वासरामध्ये असे साधे पैरे पळत होते, चांगला पैरा भेटला होता। सर्व चांगलेच पैरे असतात, पण कुठेतरी नंबरचा बैल असला तर दुसऱ्या दिवशी त्याला पैरे चांगले होतात। आज त्या मुलाने 15 दिवस सतत करीत होता आणि आम्ही पहिल्यापासून बोललेलो आहे, आता आम्ही जेवढं नाव करायचं तेवढं आमच्या बैलांनी करून ठेवलेलं आहे। फक्त आम्ही गरीबाला वरती आणण्याचं काम ते आम्ही करणार। आज त्या मुलाला खूप आनंद झाला, लक्षामध्ये गुलाल झाला आणि आम्हाला गॅरंटी होतीच का लक्ष आज गुलाल करणार। कारण जेव्हा जेव्हा जिद्दीचा विषय असतो ना तेव्हा माझ्या या पट्ट्याने करून दाखवले, आज करून दाखवला। 100% दादा, आता मी सुद्धा बघितलं तुमच्या जो बाजूला उभा आहे, जेव्हा शर्यत झाली आणि विजयाचा गुलाल घेतला तेव्हा येत्या दावणीला बांधायला आपला लक्ष आणि गावठणचा शंभू घेऊन आला, तेव्हा तो तुम्हाला म्हटला की दादा खूप धन्यवाद, म्हणजे आज पहिल्यांदा आम्हाला एवढा मोठा पैरा भेटला आणि आम्ही गुलाल घेतला। ज्या नंदीसोबत पळायची होती ती इच्छा पूर्ण झाली।
काय म्हणाल? खरोखर बऱ्याच जणांची इच्छा आहे, सर्वांच्या इच्छा पूर्ण करणार बाईटच्या माध्यमातून सांगतो. आणि बैलांनी फक्त आम्हाला एकच अपेक्षा आहे, बैलाकडून फक्त असा गुलाला तेव्हा हेच आनंद पाहिजे आम्हाला. आज सर्व इच्छा पूर्ण केल्यात, पण ज्यांची इच्छा, सर्वांच्या इच्छा आम्ही पूर्ण करणार. आज कुठेतरी मोठा मैदान होता आमदार केरेश्री, कुठेतरी या मैदानासाठी आम्ही थांबलो होतो आणि त्या मैदानामध्ये गुलाल केला. आज बैल एकटा पळून नाही जिंकला, तर खांद्याला खांदा लावून शंभू हा चांगला पळतोय. याच्या पुढे या शंभूचं चांगलं भविष्य आहे, कारण याच्या पुढे त्याला पैऱ्यांसाठी स्वतःहून फोन येणार हे मी सांगतो त्याला. कारण चांगल्या चांगल्या पैऱ्यामध्ये पळला तेव्हा बैल वरती येतो. आणि आज बरेच जण बोले तुम्हाला गाडी भेटणार नाही, पण कुठेतरी आमच्या बैलावरती असलेला विश्वास आणि 8 पायाचा हा मला, त्याच्यामध्ये कोण जिंकणार हे सांगू शकत नाही. तसंच आमच्या बैलांनी जिद्द होती आणि या मुलाचं एवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. पुन्हा एकदा सांगेन, त्या मुलाचं अजूनपर्यंत मला नाव पण माहीत नाही. फक्त मी शंभू बैलवालाच नाव टाकून दिलेलं आहे, कारण तेवढा संपर्क झाला नव्हता. फक्त 2 दिवसाला फोन याचा, मी पण बिझी असायचो. पण आज दोन्ही बैलांनी करून दाखवलं. आणि आज कुठेतरी या मैदानामध्ये तो म्हटला मला का ही गाडी दादा आपण अर्ध्या ते 1 छकड्यात मारू, ही गॅरंटी के साथ सांगतो. आणि त्याचा अनुभव आज साध्य झाला. दादा मी पण मैदानात आत्ताच आलोय आणि जस्ट बघितलं की मी जेव्हा आलो तेव्हाच विजयाचा गुलाल घेतला, म्हणजे सूत कापून आला होता आणि मी थेट तेव्हाच मैदानात पोहोचलो होता. दादा कोणाविरुद्ध होती गाडी? चिंचपाडवाल्यांचीच होती, मैत्रीपूर्ण गाडी झाली. पण कुठेतरी आम्ही जवळच्या नात्यासंबंधात गाडी करत नाही, पण कुठेतरी ते विचारायला आल्यामुळे आम्ही कधीतरी आता असं विचार करतो का कधी आपला बैल कमी आला तर सामनेवाला आपल्याला भरपूर चान्स घेतातच. मी स्पष्ट बोलतो. तसंच माझा बैल कमी नाही आला, पैऱ्यासाठी कुठेतरी मी नाकारतो. आज पैऱ्यासाठी असं नाकारतो का बरेच जण या बैलगाडा क्षेत्रामध्ये स्वतः मालक नियोजन करत नाही, कुठेतरी नियोजन करते असतात. पण कुठेतरी मी प्रत्येकाला एकच सांगेन का स्वतः मालकाला संपर्क करा. आज कुठेतरी चांगले चांगल्या पैऱ्यांसाठी आपण झटतो, पण त्याच्यानंतर आपण जेव्हा पैऱ्या दुसऱ्याला देत नाही ना, जेव्हा आपली परती बाजू येते ना, तेव्हा तो सामनेवाला पैरा आपल्याला देत नाही. लक्षात ठेवा. 5 वर्ष आम्ही सतत बैलाने आम्हाला 1 नंबरमध्ये ठेवलेला आहे. याच्या पुढे बी अपेक्षा आम्हाला अजून पण बैलामध्ये का चांगल्याच गाड्या करणार. पण कुठेतरी सर्वांना एकच विनंती करेन का बैल पळत असलं तर सर्वांना बैल द्या. पण आम्ही आता एकच ठरवले, जो गोरगरिबाचा वासरू असो किंवा बैल असो, जो काळोखात असेल त्याला आम्ही उजेरात आणणार. दादा चांगली संकल्पना आणि अशीच संकल्पना सर्वांनी ठेवून पुढे जायला पाहिजे. कारण की जेव्हा आपला नंदी पळतो तेव्हा दुसऱ्याच्या नंदीची पण आशा असतो की या बैलामध्ये पळावा आणि आपण गुलाल घ्यावा. कारण ते कुठेतरी तडजोड करत असतात की एक पैरा चांगला भेटावा, खूप मेहनत करत असतात पण त्यांना भेटत नाही. पण असा बैलगाडा मला जसं तुमच्यासारखा भेटला. काय म्हणाल दादा आज या दादांबद्दल? राहू दे, आवाज येईल. नाही, दादाला मी फोन केला, दादाने सांगितले फक्त एक व्हिडिओ टाक ना. बैल दिला, बैलाचे पायाला लागलेला बैल लंगत होता, बैल रिकवर झाला ना, बैल मना दिला आणि आज गुलाल घेतला आम्ही. सर्वप्रथम तुझं नाव सांग ना दादा. माझं नाव अंश सिंग आहे. कसा वाटला आज गुलाल घेऊन आणि एवढी आशा होती का आज आपल्या लक्षा पैरामध्ये आणि गुलाल घेईल? 100% आशा होती का की सकाळी बैल बेऱ्यातून निघताना आंबरण निघला तेव्हा समजलो आज गुलाल घेऊ म्हणजे घेऊ. आज तुम्हाला पैरा भेटला आणि भरपूर पैऱ्यासाठी तुम्ही झुंजत असाल, पण अक्षय दादाने एका फोनवरती आणि फक्त व्हिडिओ मागितले होते, त्याच्यामध्ये बघून तुम्हाला नंदी दिला आणि विजयचा गुलाल घेतला. कसे आभार मानाल अक्षय दादाचे? दादाचा आभार मानायला तेवढं कमी आहे. दादाने एका शब्दावर बैल दिला. आणि नक्कीच छोटा आपला लक्ष काय कमी नाही, कारण का लक्ष बघायला गेलं तर आपला बिनजोडचा बादशाह मथुर सोबत सुद्धा पळून विजयाचा गुलाल घेतला. तर लवकरच दादा काय म्हणाल? कारण का तुमच्या प्रत्येक बाईटमध्ये बघत आलोय आपण की नक्कीच लवकरच होईल, पण तो कधी आम्हाला दिसेल? मागच्या मैदानामध्ये खिरकाली मैदानामध्येच पैरा होणार होता, म्हणजे झालताच पैरा. पण कुठेतरी मथुरला पहिले एलियनची गाडी जमल्यामुळे मथुरला थांबवला होता. पण लवकरच मी राहुलदादाने एकच सांगेन, राहुलदादाने फोन केला तर राहुलदादा 12:30 वाजता आम्ही फोन केला होता. एकच दोस्ती दुनियातला तो राजा माणूस आहे. तर आम्हाला कितीही रात्री फोन केला तरी आम्हाला बैल देणार. रात्री मी 12:30 वाजता दादांना फोन केला तर दादा बोलले उद्या बैल घेऊन ये मथुरमध्ये पडलो. एवढा म्हणजे ते दोस्ती दुनियातला राजा माणूस आहे. त्या माणसामुळे बैल वरती आलेला आहे. छाती टोकपाने सांगेन, कारण ज्यांनी वरती आणले त्याला विसरायचं नसतं कधीच, तो माणूस असा आहे. आणि याच्या पुढे नक्कीच प्रेक्षकांची भरपूर इच्छा आहे, ती आम्ही इच्छा पूर्ण करणार. शर्यत नाही पण फेरा तरी असला तरी आम्ही ती पळवणार. भरपूर जणांचे इंस्टाद्वारे किंवा फोन येतात मला का लक्ष आणि मथुर किंवा एलियन आणि लक्ष ही गाडी 1001 दावणीला आपली पल्लीच पाहिजे. कारण 2 वर्ष झाली ही गाडी पल्ली नाही, कुठे 3 वर्ष हीच गाडी पळत होती, नंबरामध्ये गेलत होती. तर 2 वर्ष झाली कुठे जुलत नाही, कारण सर्व बैल राहुल दादा आतनं पळवतोय म्हणून पब्लिकचा बैल आम्ही पळटत नाही. आता नक्कीच रिक्स घेऊन
बाईटच्या माध्यमातून राहुलदादा सांगतो लवकरच पायऱ्या करू आणि सर्वांची इच्छा पूर्ण करू. आणि दादा आम्ही नेहमी राहुल दादाचा आणि मथुरचं तुमच्या बाईटमध्ये यासाठी घेतो, जेव्हा 2 वर्षापूर्वी जेव्हा आपला लक्ष जिंकायचा तेव्हा तुमच्या तोंडून राहुल दादांचं मैत्रीचं जेवढं म्हणजे तुम्ही बोलता ना की राहुल दादासारखं कोण नाही, की राहुल दादाने आम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा बैल दिला आणि राहुल दादा यांच्या मथुर मुले आज कुठेतरी लक्षा नाव रूपाला आला आणि तो मथुरमध्ये पळून एक चांगलाच आपलं नाव त्यांनी स्थापन केलं या बैलगाडा क्षेत्रामध्ये. म्हणून आम्ही नेहमी जेव्हा मैदान येतो तर हा विषय घेतोच. आणि तुम्ही म्हटले की नक्कीच पळताना दिसेल, पळताना तर फेरा तरी पळेल, पण नक्कीच आम्हाला एक शर्यत पाहायला भेटेल. सर्व भेटेल. मी एकच सांगेन, फक्त जसं राहुलदादांनी या बैलगाडा क्षेत्रामध्ये दिलदार व्यक्तिमत्व आणि दुसऱ्याच्या नंदीला चांगलं म्हटलं, हे पण मालकाला एक त्याचं मन म्हणजे मन खुललं पाहिजे. दुसऱ्याच्या नंदीला चांगलं म्हटलं असं त्याचीच आम्ही एक पायावर ठेवून आम्ही दुसऱ्यांना बी वरती आणण्याचा प्रयत्न करू राहुलदादांच्या. आणि राहुलदादा जसे सर्वांना बैल देतात आणि उजेरात आणतात गरिबाचा नंदी, तसाच आम्ही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आज आम्ही कधीच कोणाच्या नंदीला कमी समजत नाही. सर्वांचं नंदी पाळतात आणि दुसऱ्याच्या नंदीबद्दल आपण जेव्हा चांगली भूमिका ठेवू तेव्हा आपला नंदी कधीच कमी करणार नाही आणि आपल्या दावणीला 100% एक ना एक बैल लागल्याशिवाय राहत नाही. तसंच आम्ही करतोय आणि याच्या पुढे पण करणार. तर तुम्ही आता व्हिडिओ मार्फत शंभूची शर्यत बघितली आणि तुम्ही लगेच त्यांना होकार दिला, तर आज ही गाडी कशी पळाली, कसं वाटलं यांचं तालमेल? आज गाडी तर दादा आम्ही बघितली नाही अजून, परत लक्षही शर्यत या 5 वर्षात मी सामनीशा बघितली नाही. काय सांगू तुम्हाला, सोडायलाच असतो पोर्तुगीजला, फक्त व्हिडिओत बघतो. पण गाडी आज चांगली पळाली. प्रयत्न करेन याच्या पुढे पण हीच गाडी ठेवायचा प्रयत्न करेन पुढच्या अड्ड्यात. मला वाटतं आता हीच गाडी खाली उतरली ना? हा, हीच गाडी खाली टेम्पो होता तिथे, बरोबर ना? काय लागलं वगैरे तेच आता बैलाला समजणार नाही, कारण डावा पाय बैलाचा लंगत होता. मी पुन्हा एकदा सांगेन, बैल भरपूर लंगत होता. आज रिक्स घेऊन त्यांना पहिले सांगितलं, रिक्स घेऊन आज मुलासाठी या बैल आणला मी आज आणि बैलांनी बी करून दाखवलं. कारण बघा, गाडी पडली तर त्याच्या बैलाला कुठेच उंचावर मान आली नसती. गाडी गुलाला घेऊन त्याला उंचावर मान आणली आणि त्याच्या पनवेल भागात पण विचारणार त्याला. आज मी छाती टोकून सांगतो, तुला लक्ष भेटला, हे त्याचं आज त्याला त्याची खुशीच सांगते. आणि आज याच्या पुढे पण त्याला चांगलं सजेशन देणार, कारण हा मुलगा एक दोस्तीच्या लायक आहे. कारण पैऱ्या पाहिजे असल्या माणूस टायमापुरता पैऱ्यासाठी फोन करतो आणि कट करतो, पण 2 दिवसामध्ये बैलाला विचारपूस करणं दुसऱ्याच्या, हे पण मन चांगलं पाहिजे दुसऱ्याच्या नंदीसाठी. दादा जेव्हा बघतो आपण, तुम्ही हार हो किंवा जीत असो, तुम्ही नेहमी मैदानात असतात आणि आपण असं नाही म्हणू शकेल अशा प्रत्येक मैदानात गेल्यानंतर गुलाल घेतोस, कुठेतरी हारसुद्धा पत्करावी लागतं. पण तुमचं खास विशेष मला कौतुक करावं असं वाटतं, किती मोठी गाडी असो समोर हारली तरी तुम्ही रागरोष करत नाही, जो निर्णय असेल त्याच्यावरती ठाम असता. असे गाडा मालक असणे गरजेचे आहे. कारण का बघा, एखादी जर आपली गाडी पडली मोठी तर चिडचिडपणा होतो, मग त्यांनी विजयाचा गुलाल घेतला, जल्लोष केल्यानंतर तुमच्या मनात असं, पण तुमचं असं काहीच नाही. जेव्हा मैदानात येताना जे काय असेल, हार असो की जे पत्करून सरळच्या सरळ घरी जाता. दादा कसं आहे माहिती आहे का, जेव्हा सामनेवाला टसन देतो ना तेव्हा बाईटमध्ये म्हणतो आम्ही बी टसन देतो ना, असं नाही. पण सामनेवाला जर आपल्याशी मैत्रीपूर्ण काय, तो काय आपल्याला कालवा करत नाही, तर आम्ही पण कुठेतरी कालवा करत नाही. कारण कसं असतं, बैल आज आपला पळेल तर उद्या नाही पळणार. आज तो आपल्याला टाकेल तर उद्या तो आपण त्याला टाकू, तर उद्या तो आपल्याला टाकणार आहे. आणि पुन्हा एकदा सांगेन का आज पण बाईट द्यायची नव्हती, प्रत्येक बाईटमध्ये हेच सांगतो, कारण आम्ही बाईट दिल्यावर बरेच जणांना खटकतो दादा. तर आम्ही कोणाचं वाक्रं बोलत नाही, आम्ही आमचं चांगलं सांगतो, दुसऱ्याचं नंदी पुढेल म्हणून आम्ही बाईट देतो. पण प्रत्येक आम्ही बाईट दिली, आम्हाला टोचन येतात, सर्वांचे फोन येतात का बाईट नको देऊ म्हणून तुझा बैल मागे पडतो. पण असं काहीच नाही, दुसऱ्याचा नंदी पुढे आणण्यासाठी बाईट देतो. बरोबर. कारण जेव्हा याची बाईट अजून परत कोणी घेतली की नाही घेतली मला माहीत नाही, कारण लक्षामध्ये बाईट पडलो सर्वांना दिसेल तो का हा लक्षामध्ये पडला. दादा काय बोला, शंभूवरती थोडा प्रकाश टाका ना तुम्ही, कारण का पहिल्यांदाच आम्हाला दिसतोय आणि बघा जेव्हा चांगल्या नंदीसोबत पळतो नक्कीच त्याची चर्चा होते आणि दादा बोलल्याप्रमाणे नक्कीच तुम्हाला पैरीसुद्धा येईल आणि चर्चासुद्धा होईल. 100%. काही बैल आम्ही संभाजीनगरवरून घेतलेला, तर बैल घेतला, एक शर्यत हे मैदान हारलो पहिली, त्यानंतर लागोपाठ आम्ही 9 शर्ती जिंकलो. अरे वा, 9 शर्ती जिंकून परत 3 शर्ती आलो. आज बैलाचा 7वा गुलाल आहे, 3 शर्त हारून 7वा गुलाल घेतला आज बैलाने. अरे वा, बैलांनी कवा नाराज नाही केला, कमी पडला नाही बैला, कुठल्या बैलाला कमी. कोणत्या खांदी पळतो दादा? उजव्या खांदी पब्लिकने, डाव्या खांदी आतून. आणि आज दादानी तर अक्षय दादानी तर शर्यत नाही बघितले, पण तू बघितले असणार. नाही, मी वर सुट्टीला होतो. तुम्ही पण सुट्टी होती. कोणी याच्यापैकी कोणी आज शर्यत बघितली? ये होते. कसं होती, कशी पाहायला भेटली गाडी पळताना, कशी वाटली? लावली टॉपच्या बैलांनी स्पीड लावली. अरे वा, काय बोला आता नियोजन कसे काय करणार, कारण अक्षय दादा एक चांगले व्यक्तिमत्व आहे म्हणून त्यांनी तुम्हाला आज बैल दिला. अजून आता जशी तुमची लक्षामध्ये पळण्याची इच्छा होती तशी अजून कोणत्या नंदीमध्ये पळायची तुमची इच्छा आहे? नाही, नंदी भरपूर आहेत पण आम्हाला काही बैल देत नाही, का की आमचा बैल उजेरात नाही. आता मी दादानी मला बैल दिलाय,
आता मला 100% फोनावर फोन येतील बैल दे दादा म्हणून. ज्याला मी फोन केले देतो. पहिला झालेला आमचा फिक्स तर रात्री सांगला नाही बोलतो पोरांना विचारून सांगतो. चला. असा पण झालेला आहे आमच्यावर. दादा आता शेवटचा प्रश्न. तुम्ही म्हटलं होतं की आज बैल तुम्ही सुद्धा काढणार नव्हतं, पण कुठेतरी शब्द दिला होता आणि त्याच्या शब्दाखातीर त्या मुलाच्या शब्दाखातीर आज बैल पळवला होता. मग इथे जेव्हा बैल आणला होता कुठे खंत होती का, काय होईल आज, धाकधूक होती का मनात? होती कंत, कारण बैल जरी वर्ष फ्रेश दिसत असता तरी दुखापत मुक्का जनावर सांगू शकत नाही. पण बैलाला एकच सांगितलेलं कानमंत्रींचं हे बैलाच्या सांगण्यावरून, आज तुला जिद्दी शर्यत आहे पळायचं आणि जेव्हा जिद्दी शर्यत 5 वर्षात बैल कधी सांगला नाही. चला, धन्यवाद दादा आणि आजच्या गुलालाबद्दल तुम्हाला तुमचे धन्यवाद, आभार व्यक्त करतो बाईट घेतल्याबद्दल. कारण या मुलाला वरती आणण्याचा प्रयत्न करत होतो म्हणून बाईट दिली. आज कुठेतरी बाईटच्या माध्यमातून हा नंदी लवकरच वरती येईल. धन्यवाद.